नमस्कार मित्रांनो, मी राम गायकवाड. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मुख्यमंत्री योजना दूत विषयी सर्व माहिती. मुख्यमंत्री योजना दूत कसा प्रकारे नेमविला जातो, त्यासाठी वयोमर्यादा काय आहे, त्यासाठी शैक्षणिक पात्रता काय असेल व त्यासाठी ज्यांची निवड केली जाते म्हणजे मुख्यमंत्री योजना दूत ज्यांची निवड केली जाते त्यांना प्रति महिना किती पगार मिळतो व मुख्यमंत्री योजना दूत विषयी सर्व माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. तर शासन निर्णय अशा प्रकारे आहे की महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांची प्रचार प्रसिद्धी करणे व त्यांचा जास्तीत जास्त नागरिकांना लाभ मिळविण्याच्या दृष्टीने त्यांना सहकार्य करण्यासाठी 50,000 योजना दूत निवडण्यासाठी सन 2024-25 या आर्थिक वर्षापासून मुख्यमंत्री योजना दूत कार्यक्रम सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. तर या योजनेचे उद्दिष्ट अशा प्रकारे आहे की महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांची प्रचार प्रसिद्धी करणे व त्यांचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचविणे याकरिता मुख्यमंत्री योजना दूत थेट ग्रामस्थापर्यंत नेमणे. तर कार्यक्रमाची ठळक रूपरेषा अशा प्रकारे आहे की महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्यामार्फत संयुक्तपणे मुख्यमंत्री योजना दूत कार्यक्रम राबविला जाणार आहे. राज्यात कार्यरत प्रशासकीय यंत्रणेला मदत करण्याकरिता मुख्यमंत्री योजना दूत नेमले जातील. ग्रामीण भागात प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी एक व शहरी भागात 5,000 लोकसंख्येसाठी एक योजना दूत या प्रमाणात एकूण 50,000 योजना दूतांची निवड करण्यात येईल. मुख्यमंत्री योजना दूतास प्रत्येकी 10,000 रुपये प्रति महिना एवढे ठोक मानधन देण्यात येईल. यामध्ये प्रवास खर्च सर्व भत्ते समावेशित आहेत. निवड झालेल्या मुख्यमंत्री योजना दूत सोबत 6 महिन्यांचा करार केला जाईल. हा करार कोणत्याही परिस्थितीत वाढविण्यात येणार नाही. मुख्यमंत्री योजना दूतच्या निवडीसाठी पात्रतेचे निकष काय आहेत ते पाहूया. 1. वयोमर्यादा 18 ते 35 वयोगटातील उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात. शैक्षणिक अर्हता कोणत्याही शाखेचा किमान पदवीधर म्हणजेच आपली कोणत्याही शाखेतून पदवी मिळवलेली असेल तर आपण या योजनेसाठी अर्ज करू शकता. संगणक ज्ञान आवश्यक म्हणजे ज्यांना संगणक म्हणजेच कम्प्युटरचे ज्ञान असेल किंवा कम्प्युटर चालवता येत असेल तर ते या योजनेसाठी अर्ज करू शकतात. उमेदवाराकडे अद्ययावत मोबाईल असणे आवश्यक आहे म्हणजे उमेदवाराकडे एक स्वतःचा मोबाईल आवश्यक आहे. उमेदवार हा महाराष्ट्राचा आदिवासी म्हणजे असणे आवश्यक आहे म्हणजे उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे. उमेदवाराचे आधार कार्ड असावे व त्याचे नावाने बँक खाते आधार संलग्न असावे म्हणजे जो उमेदवार अप्लाय करणार आहे म्हणजे जो उमेदवार मुख्यमंत्री योजना दूतमध्ये अर्ज करणार आहे त्याचे स्वतःचे बँक खाते असावे व त्याचे बँक खात्याला आधार लिंक असणे महत्त्वाचे आहे. तसेच योजना दूत निवडीसाठी उमेदवारांनी सादर करावयाची कागदपत्रे म्हणजे त्यासाठी लागणारी कागदपत्रे काय आहेत. विहित नमुन्यातील मुख्यमंत्री योजना दूत कार्यक्रमासाठी केलेला ऑनलाईन अर्ज जो आपण ऑनलाईन अर्ज करतो त्याची पावती. 2 नंबर आधार कार्ड. 3 नंबर पदवी उत्तीर्ण असल्याबाबतची पुराव्याबाबत कागदपत्रे म्हणजे आपण ज्या शाखेतील पदवीधर आहात त्याचं सर्टिफिकेट. 4 नंबर अधिवासाचा दाखला सक्षम यंत्रणेने दिलेला. 5 नंबर वैयक्तिक बँक खात्याचा तपशील म्हणजे आपलं बँक पासबुकचं झेरॉक्स. पासपोर्ट साईज फोटो. हमीपत्र ऑनलाईन अर्जासोबत नमुन्यामधील दाखल करावे. तर त्याबद्दल पुढील माहिती जाणून घेऊया. मुख्यमंत्री योजना दूत नेमणूक प्रक्रिया कशा प्रकारे असेल. उमेदवारांच्या नोंदणीची व प्राप्त अर्जांच्या छाननीची प्रक्रिया माहिती व जनसंपर्क महासंचालनाद्वारे नियुक्त करण्यात आलेल्या बाह्य संस्थांमार्फत ऑनलाईनरित्या पूर्ण करण्यात येईल. सदरची छाननी उपरोक्त परिच्छेदात नमूद केलेल्या पात्रतेच्या निकषानुसार करण्यात येईल. ऑनलाईनरित्या प्राप्त झालेल्या अर्जांची छाननी केल्यानंतर प्राप्त उमेदवारांची यादी राज्यातील प्रत्येक जिल्हा माहिती अधिकारी यांच्याकडे पाठवण्यात येईल. जिल्हा माहिती अधिकारी हे जिल्हा सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास रोजगार व जिल्हा अधिकारी यांनी प्राधिकृत केलेला प्रतिनिधी यांच्या समन्वयाने प्राप्त अर्जांशी संबंधित उमेदवारांच्या कागदपत्रांची तपासणी
करतील. यामध्ये उमेदवारांची शैक्षणिक व वयोमर्यादित विषयक मूळ कागदपत्रे तपासण्यात येतील. त्यानुसार प्रत्येक उमेदवाराबरोबर 6 महिन्यांचा करार केला जाईल. कराराचा कालावधी कोणत्याही परिस्थितीत वाढविला जाणार नाही. जिल्हा माहिती अधिकारी वरील प्रमाणे शासकीय योजनांच्या माहिती संदर्भात पात्र उमेदवारांचे समुपदेशन व निर्देशन करतील. जिल्हा माहिती अधिकारी हे जिल्हा सहाय्यक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व जिल्हा अधिकारी यांनी प्राधिकृत केलेला प्रतिनिधी त्यांच्या समन्वयाने संबंधित जिल्ह्यातील ग्रामीण भागात प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी 1 तर शहरी भागात 5,000 लोकसंख्येसाठी 1 या प्रमाणात उमेदवारांना योजनादूत म्हणून पाठवतील. मुख्यमंत्री योजनादूत या कार्यक्रमाअंतर्गत उमेदवारांना सोपविण्यात येणारे कामकाज हे शासकीय सेवा म्हणून समजण्यात येणार नाही. सबब या नेमणुकीच्या आधारे भविष्यात शासकीय सेवेत नियुक्तीची मागणी अथवा हक्क सांगितला जाणार नाही. याबाबतचे हमीपत्र निवड झालेल्या उमेदवाराकडून घेतले जाईल. तसेच निवड झालेल्या योजनादूतांची करावयाची कामे काय आहेत? योजनादूत संबंधित जिल्हा माहिती अधिकारी यांच्या संपर्कात राहून जिल्ह्यातील योजनांची माहिती घेतील. प्रशिक्षित योजनादूतांनी त्यांना नेमून दिलेल्या ठिकाणी सक्षम स्वतः जाऊन त्यांना ठरवून दिलेले काम पार पाडणे त्यांच्यावर बंधनकारक राहील. योजनादूत राज्य शासनाच्या विविध योजनांची प्रचार आणि प्रसिद्धी करताना ग्राम पातळीवरील यंत्रणांशी समन्वय करून शासनाच्या योजनांची घरोघरी माहिती होईल यासाठी प्रयत्न करतील. योजनादूत दर दिवशी त्यांनी दिवसभर केलेल्या कामांचे विहित नमुन्यातील अहवाल तयार करून तो ऑनलाईन अपलोड करतील. योजनादूत त्यांना सोपविलेल्या जबाबदारीचा स्वतःसाठी किंवा नियमबाह्य कामासाठी उपयोग करणार नाहीत. तसेच ते गुन्हेगारी स्वरूपाचे गैरवर्तन करणार नाहीत. योजनादूत तसे करत असल्यास निदर्शनास आल्यास त्यांच्यासोबत करण्यात आलेला करार संपुष्टात आणण्यात येऊन त्यांना जबाबदारीतून मुक्त करण्यात येईल. योजनादूत अनधिकृतरित्या गैरहजर राहिल्यास किंवा जबाबदारी सोडून गेल्यास त्याला मानधन अनुज्ञेय राहणार नाही. तर अशा प्रकारे हा GR आलेला आहे. तर आपल्याला हा GR डाउनलोड करून घेण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देईन, तेथून आपण हा GR डाउनलोड करून घेऊ शकता व पूर्ण पाहू शकता. तर अशाच नवीन माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.